हॅलो. चेअरमन राम राम. राम 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 राम. मी बापू शांताराम गवळी बोलतो. हा बोला ना बापू. काय झालं मामा? काय नाही बघ घरी आहे. काय झालं? हा मी ना सगळं रेकॉर्ड काढलं मागचं. हा 1983 मध्ये धरण संपादित झालं होतं ना मामा. हा हा 83 बरोबर आहे. तवाचं बी रेकॉर्ड काढलं आणि त्याच्यानंतर यांनी काय केलं होतं, जास्त पैसे भेटासाठी हा यांनी मोजणी केली होती डबल 3 वर्षानं. हा केलती ना. तर काय झालं त्याच्यामध्ये शिवाजी मामा शंकर मुरकुंडे, हा बरोबर आहे. परत तुमचं नामदेव श्रीपत मुरकुंडे हा आणि तुकाराम किसन मुरकुंडे. हा आता हे बरोबर. यांचे म्हणजे ते तुम्ही सख्खे चुलत भाऊ आहे ना. हा सख्खी चुलत भाऊ. हे बघा शंकर बाबा, श्रीपत बाबा आणि किसन बाबा हे सख्खे भाऊ आहे. सख्खे हा. तर जे काही शंकर बाबा आहे ना, हा यांना 175 गुंठे जमीन होती तिथं. हा आणि श्रीपत बाबाला बी किती होती? 175 गुंठे. हा आणि हे जे आहे आपले तुकाराम मामा आहे का, हा यायची वडिलांना किती होती? यांची थोडी कमी जास्त होती. यांची फक्त किती होईल? 41 हेक्टर होईल संपादित. 41 अर्धे भाऊ. हा 41 आर आर आर. हा आणि तुमची ना 160 होईल. होईल. 160. नाही आमची आहे ना नुसती 60 होईल. अहो त्याच्यानंतर यांनी जेव्हा हे केलं ना मोजणी डबल, हा हा तर तेव्हा झाली ना मामा 1 हेक्टर. काय ना मग ती वाटली ती काय काय स्टाईल मला ते नाही माहिती. ऐका ना यांनी काय केलं ऐका ना. हा बोला बोला बोला. यांनी काय केलं, तुमच्या काळामध्ये 60 आर गेली. त्याच्यानंतर जो 3 वर्ष जो काळ गेला का, हा त्या काळच्या नंतर 1 हेक्टर गेली. हम्म म्हणजे 175 मधून 1 हेक्टर गेली. हा उरली फक्त 15 गुंठे. असं आहे का? हा हे रेकॉर्ड आहे डायरेक्ट शासनाचं. हा हा मग यांनी काय केलं का, जो हस्तलिखित 7/12 आहे का, हा 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 तो 7/12 खाडाखोड केला. असं का? आणि तुमच्याकडनं असं दाखवलं का एकूण जमीन 251 आणि तुम्ही त्यांना खरेदी करून दिली 1 हेक्टर 51 गुंठे. हा म्हणजे ते नंतर काय म्हणतील का आमचं काही म्हणणं नाही, पण आम्हाला नामदेव श्रीपत मुरकुंडे यांनी विकली. हा हा आणि काय होतं, ते रजिस्ट्री करणारा तोच माणूस, घेणारा हो तोच ना. माणूस, याला साक्षीदार आपले अण्णा भाडाईत नाही का, हा ते आहे ना. आहे ना आहे ना. मग मला सांगा 15 गुंठे जागा तिथे उरलेली, हम्म पण यांनी शासनाची रजिस्ट्री ऑफिसची हम्म आणि तुमची सुद्धा फसवेगिरी केली. नाही आमची जे आहे ना बरं का, पहिले 3 एकरची रजिस्ट्री, नंतर 70 गुंठ्याची, अहो. 60 गुंठ्याची. ऐका ना, माझं काय म्हणणं आहे, मी रजिस्ट्रीची नक्कल काढली. हा हा जर मुळात क्षेत्र आपल्या श्रीपत बाबाला जर 175 गुंठे आहे हा आणि त्याच्यातून 60 गुंठे तुमच्या काळात झाली संपादित. 60 गुंठेच होईल आमच्या काळात. आणि आलाडच्या नंतर मोजणी केल्याच्या नंतर 100 गुंठे झाली. मग आता ते शासन ऐका ना, ऐका आपण ना. थोडी. हा 160 गुंठे गेली. हा मग श्रीपत बाबाची जमीन फक्त 15 गुंठे उरली. हे शासनाचं रेकॉर्ड आहे. असं आहे का? आणि याच्यामध्ये काय आवड आहे, आवड आणायची दोन्ही. आणि ही जमीन कमी होती ऑटोमॅटिकली. हा म्हणजे त्या रजिस्ट्रीला त्या 7/12ला किंमत नाही उरणार ना, आणि किंमत नाही त्याला आता. बरोबर आहे ना. पण यांनी काय केलं, तुमची फसवेगिरी केल्यामुळे तुमचं स्टेटमेंट काय आहे का आमची जमीन एवढी होती आणि एवढी संपादित झाली. रजिस्ट्रीवाल्यानं काय केलं ते आता ते त्याला माहिती ना. नाही आम्ही रजिस्ट्री केल्यावर त्याचं काय केलं ते घोषणा त्याच्यात आमच्या सह्या नाही ना भाऊ. नाही, पण त्यांना लबाडी केली, ही गोष्ट मान्य ना मामा सरकार सगळ्याला. हा आता त्यांनी लबाडी केली की नाही केली मामा? ते नाही केली, मग आता त्याची पत्न ते बघून मग आपल्याला काय, आपण दिनरात सांगून आपण जे लिहून देईल ते. हो माझं काय म्हणणं आहे, तुम्हाला मी रेकॉर्ड देतो, हा हा तुम्ही त्याचा अभ्यास करा आणि जे रेकॉर्ड आहे तेच सांगा मामा. चालेल. मला इतकं माहिती आहे का आपल्या हा. श्रीपत बाबाला 175 गुंठे जमीन होती ना,
हो ना हो ना. मग आता ती जमीन वाढू नाही शकत ना हो. कसं वाढत ती? आता मला सांगा, शिवाजी मामाची 175 गुंठे होती. हम्म. त्यांची संपादित झाल्यावर त्यांची फक्त 20 गुंठे उरली तिथं. असं आहे का? आणि मग तुमची बी 20च गुंठे उरण ना तिथं. हा मग सारख्या वाटण्या असल्या वीस उरण ना. हा मग याच्यामध्ये आला काय केलं, पठाण नव्हता का तलाठी, हा हा हस्तलिखित 7/12 करून त्याच्यामध्ये हे केलं खाडाखूड हा. आणि डायरेक्ट क्षेत्र वाढवलं. त्याच्यामध्ये आता ते संबंधित आता कुठे तुम्ही? आता कन्नडला राहशील का आज? नाही, मी आज याच्यात चाललो, माझं विभागीय आयुक्त मध्ये अर्ज देतोय ना. असं आहे का? हा, संबंधिताची चौकशी करावा. बरं बरं. तुम्ही आता कन्नडला राहशील तेव्हा फोन करा, मी येतो ना दुकानावर मग. ओके मामा, मी आहे बा, मी तुमच्यावर प्रेम करतो आणि तुम्ही सत्यावर प्रेम करता. तुम्ही आयुष्यभर ना खरं बोलले ना मामा, ही तुमची कमाई आहे. बरोबर आहे ना मग. आणि ज्यांनी लबाडी केली ना त्याचे कर्म भोगणारच आहे ना तो. बघाच लागत. हा, अहो तुम्हाला सत्तेचं प्रतीक म्हणून, खऱ्याचं प्रतीक म्हणून पाहतो आम्ही. नाही ऐक ना, मग आपण खोटं केलंच नाही काही भाऊ. अहो खोटं आलाडणं केलं ना, मग त्याला जिम्मेदार ते राहील ना का? हो हो ना. अहो त्यांनी लबाडी केली हे तुमच्या लक्षात आलेलं आहे ना. तुम्ही माग आपली चर्चा नव्हती झाली का? हो ना हो ना. आपल्या काय लक्षात आलं नाही. आपण जेवढं होतं तेवढं 7/12 काळात जो होता तेवढं लिहून दिलं, बाकीचं काय केलं आपण? हो हो चालेल मामा, चालेल. हा तुम्ही आले का मामा, तुम्हाला दाखवतो मी. हा. तुम्ही मला फोन करा, तुम्ही दुकानावर कधी राहशाल तर. हो हो मामा, चालन 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 मग. हो.